कोकणातील देवगड ते सावंतवाडी या मार्गावरती घाटातून जाणारी लाल रंगाची एस टी बस सर्वांनाच परिचयाची होती. या बसचे जुने ड्रायव्हर होते गजानन काका. गेली 30 वर्ष त्यांनी हा अत्यंत धोकादायक आणि वळणावळणाचा घाट निर्धोकपणे पार केला होता. गजानन काका अतिशय शांत आणि मितभाषी होते. पण गजानन काकांची एक विचित्र सवय होती, जिचा प्रवाशांना भयंकर कंटाळा यायचा. घाटाच्या अगदी मध्यभागी वाघजाई वळण नावाचं एक अत्यंत धोकादायक आणि अंधारी वळण होतं. तिथे आजूबाजूला काहीही नव्हतं, फक्त शेकडो फूट खोल दरी होती. गजानन काका रोज न चुकता स्वतःची एस टी बस त्या वळणावर 2 मिनिटासाठी थांबवायचे. ते एस टीतून खाली उतरायचे, दरीच्या कठड्यावर जाऊन त्या खोल अंधाऱ्या दरीत काहीतरी निरखून पाहायचे आणि मग परत येऊन गाडी सुरू करायचे. हा त्या काकांचा नित्याचाच कार्यक्रम होता. एके दिवशी या बसमधून समीर नावाचा एक तरुण प्रवास करत होता. समीरला स्वतःच्या सोशल मीडिया पेजवरती व्हायरल व्हिडिओ टाकण्याचं भयंकर व्यसन होतं. त्याला मुंबईत एका महत्त्वाच्या मीटिंगसाठी जायचं होतं आणि बस आधीच लेट होती. जेव्हा गजानन काकांनी नेहमीप्रमाणे त्या निर्जन दरीजवळ गाडी थांबवली आणि ते खाली उतरले, आजूबाजूचे लोक कुजबुजू लागले. आता काही काका लवकर गाडी सुरू करायची नाहीत. हे ऐकून समीरच्या रागाचा स्फोट झाला. त्यानं स्वतःचा मोबाईल काढला आणि गजानन काकांचा व्हिडिओ रेकॉर्ड करायला सुरुवात केली. बघा मित्रांनो, हा म्हातारा ड्रायव्हर रोज या निर्जन दळीजवळ गाडी थांबवून प्रवाशांचा वेळ वाया घालवतोय. नक्कीच हा इथे काहीतरी जादूटोणा किंवा अंधश्रद्धेचा प्रकार करत असावा. अशा बेजबाबदार माणसांमुळेच एस टीचा बोजबारा उडालाय, असा स्वतःचा आवाज टाकून समीरनं तो व्हिडिओ इंटरनेटवरती व्हायरल करून टाकला. काही क्षणातच तो व्हिडिओ वाऱ्यासारखा पसरला. लोकांच्या संतापजनक कमेंट्स आल्या. एस टी महामंडळावरती दबाव आला आणि अधिकाऱ्यांनी गजानन काकांना बोलावून त्यांच्यावरती कामात हलगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवून त्यांना नोकरीवरून निलंबित केले. त्यांचे पेन्शनही रोखण्यात आले. गजानन काकांनी कुणाकडेही कोणतीही तक्रार केली नाही. ते फक्त मान खाली घालून एस टी स्टँडवरनं कायमचे निघून गेले. समीरला मात्र स्वतःच्या व्हायरल ताकदीचा भयंकर अहंकार झाला होता. त्याला आपल्या त्या फुशारकीपणाचं फार कौतुक वाटत होतं. या घटनेला 2 महिने उलटले. मुसळधार पावसाळ्याचे दिवस होते. समीर स्वतःच्या नवीन कारनं रात्री 2 वाजता त्याच घाटातून एकटाच मुंबईच्या दिशेनं निघाला होता. पावसाचा जोर भयंकर होता. समोरचे काहीच दिसत नव्हते. त्याच वाघजाई वळणावरती समीरच्या गाडीचा ब्रेक स्लिप झाला. गाडीने कठडा तोडला आणि ती कार सपकन त्या शेकडो फूट खोल अंधाऱ्या दरीत कोसळली. गाडी झाडांमध्ये अडकून उलटी पडली होती. समीर रक्ताच्या थारोळ्यात अडकला होता. त्याच्या छातीत स्टेअरिंग घुसलं होतं. रात्रीचे 2:30 वाजले होते. मुसळधार पाऊस सुरू होता आणि मुख्य रस्त्यावरनं त्याची गाडी दरीत पडलेली कुणालाही दिसण्याची सुत मात्र शक्यता नव्हती. आपण आता मरणार. आपल्याला कुणीही वाचवू शकत नाही, कारण इतक्या काळोख्या अंधारात आपण कुणालाच दिसणार नाही. आता आपली शेवटची घटिका आली आहे. या भीतीनं समीरच्या डोळ्यासमोर अंधारी येऊ लागली. त्यानं मनात देवाचा धावा सुरू केला आणि आपले डोळे गच्च मिटून घेतले. हे परमेश्वरा, मला वाचव. हे शब्द त्याच्या तोंडातून सतत बाहेर पडत होते. आपण आपल्या उघड्या डोळ्यांनी मृत्यूला पाहतोय ही गोष्ट त्याला जाणवत होती. त्याच्या मनातील सर्व आशा संपल्या होत्या. इतक्या अंधारात कोण डोकावून बघेल? आता सारं संपलेलं आहे, असा विचार करून त्यानं डोळे गच्च मिटले होते. आणि तितक्यात काय चमत्कार! त्या घनदाट अंधारात आणि पावसात दरीच्यावरून एका बॅटरीचा प्रकाश त्याच्या गाडीवर पडला. कुणीतरी भिजत चिखलातून घसरत एका जाड दोरीच्या साह्यानं खाली दरीत उतरत होतं. तो माणूस गाडीजवळ आला. त्यानं स्वतःच्या जीवाची पर्वा न करता रक्ताने माखलेल्या समीरला गाडीतून अत्यंत कष्टानं बाहेर काढलं. त्या म्हाताऱ्याने समीरला स्वतःच्या पाठीवरती घेतलं आणि चिखलातून दगडातून रक्ताळलेल्या अवस्थेत त्याला खेचत वर रस्त्यावरती आणलं. समीर बेशुद्ध झाला. दुसऱ्या दिवशी सकाळी हॉस्पिटलमध्ये समीरला शुद्ध आली. त्याच्या बेडशेजारी एक पोलीस इन्स्पेक्टर उभे होते. आपण जिवंत आहोत हे पाहून समीरला देखील खूप हायसं वाटलं होतं. नशीबवान आहेस तू मित्रा. जर काल रात्री गजानन काकांनी तुला दरीतून बाहेर काढलं नसतं तर आज तुझा मृतदेह सडला असता तिथे, इन्स्पेक्टर म्हणाले. गजानन काका हे नाव ऐकताच समीरच्या काळजाचा ठोका चुकला. त्यानं थरथर त्या आवाजात विचारलं, मला? गजानन काका? ते एस टी ड्रायव्हर?
पण ते रात्री 2:30 वाजता त्या दरीजवळ काय करत होते? इन्स्पेक्टरने एक दीर्घ श्वास घेतला आणि जे सत्य सांगितलं ते ऐकून समीरच्या पायाखालची जमीनच फाटली. तुला माहिती आहे, ते म्हातारे गजानन काका रोज एसटी थांबवून त्या दरीत काय बघायचे? 15 वर्षांपूर्वी त्यांच्या गरोदर मुलगी आणि जावई त्याच वाघजाई वळणावरनं रात्री दरीत कोसळले होते. ते दोघेही सलग 6 तास त्या दरीत जिवंत होते. मदतीसाठी ओरडत होते, पण रस्त्यावरून जाणाऱ्या एकाही गाडीनं खाली दरीत डोकावून पाहिलं नाही. ते तडफडून तिथेच मेले. त्या दिवसापासून गजानन काकांनी एक शपथ घेतली होती की त्यांची एसटी जेव्हाही त्या वळणावरून जाईल तेव्हा ते 2 मिनटं थांबून दरीत नक्की डोकावून पाहतील, जेणेकरून आणखी कुणाचं बाळ तिथे तडफडून मरू नये. ते प्रवाशांचा वेळ वाया घालवत नव्हते समीर, ते त्या दरीचा पहारा देत होते. समीरच्या डोक्याला भयंकर मुंग्या येऊ लागल्या. तू व्हिडिओ व्हायरल करून त्यांची नोकरी घालवलीस, त्यांची ड्युटी गेली, पण त्या म्हाताऱ्याचा नियम मात्र मोडला नाही. नोकरी गेल्यापासून ते रोज रात्री पावसात स्वतःच्या गावातून 5 किलोमीटर चालत त्या दरीजवळ येतात आणि हातात बॅटरी घेऊन कुणी पडलंय का ते चेक करतात. काल रात्री ते तिथेच उभे होते, म्हणून तू वाचलास. तुला वाचवताना त्यांच्या डोक्याला मार लागलाय आणि ते बाहेरच्या वार्डमध्ये बेशुद्ध आहेत. हे ऐकताच समीरच्या हातातील सलाईनची नळी निसटली. तो बेडवरनं खाली फरशीवर गुडघ्यांवर कोसळला. ज्या म्हाताऱ्याला त्यानं स्वतःच्या एका व्हायरल व्हिडिओसाठी नोकरीवरनं काढले होते, त्याच देवासमान माणसानं त्याला मृत्यूच्या दाढेतून खेचून आणले होते. खोट्या प्रसिद्धीचा सगळा अहंकार आज त्या म्हाताऱ्याच्या त्यागासमोर राग झाला होता. समीर ओक्शी रडत होता. आपल्याला जे सत्य स्क्रीनवर दिसतं ते नेहमीच पूर्ण सत्य नसतं. एखाद्याच्या वागण्यामागची वेदना समजून घेतल्याशिवाय त्याला दोष देऊ नका. व्हायरल होण्यापेक्षा माणूस होणं जास्त महत्त्वाचं आहे. म्हणून नेहमी लक्षात ठेवा, कोणत्याही व्यक्तीच्या वागण्यामागे एक न दिसणारी वेदना किंवा कारण असू शकतं. ते समजून घेतल्याशिवाय त्याच्यावरती आरोप करू नका. सोशल मीडियावरती व्हायरल होण्यासाठी कुणाचीही बदनामी करणं खूप सोपं आहे, पण त्याचे परिणाम आयुष्यभर भोगावे लागू शकतात. अर्धवट माहितीवरती निर्णय घेणं म्हणजे अन्यायाला हातभार लावणं आहे. प्रत्येक माणूस आपल्या आयुष्यात काहीतरी लढत असतो, जे आपल्याला कधीच दिसत नाही. खरा मोठेपणा प्रसिद्धीत नाही, तर निस्वार्थ माणुसकीमध्ये आहे. कधीकधी एखादी छोटी कृती, जसं की थांबून पाहणं, मदत करणं, कुणाचा संपूर्ण जीवन वाचवू शकते. व्हायरल होण्यापेक्षा माणूस होणं महत्त्वाचं, कारण सत्य समजलं की पश्चाताप शब्दांपलीकडे जातो. तुम्ही जे पाहता तेच संपूर्ण सत्य नसतं. प्रत्येक कृतीमागे एक न सांगितलेली कथा असते. एका क्लिकमध्ये आपण एखाद्याचं आयुष्य उद्ध्वस्त करू शकतो, पण त्याचं नुकसान भरून काढायला आयुष्यही कमी पडतं. सोशल मीडियावरती न्यायाधीश बनू नका, कारण तुम्ही पाहताय ते फक्त एक बाजू असते. अनुभव आणि वय यांचा आदर करा. प्रत्येक वृद्ध माणूस काहीतरी मोठं करून उभा असतो. खोटं प्रसिद्धी देतं, पण सत्य मनाला शांतता देतं. जग बदलायचं असेल तर आधी आपली नजर बदला. कधीकधी एखाद्याच्या 2 मिनिटांच्या कृतीत त्याचं संपूर्ण आयुष्य दडलेलं असतं. ज्या माणसाला आपण चुकीचं समजतो तोच कदाचित कोणाचं तरी जग वाचवत असतो. आपण केलेली चूक माफ होऊ शकते, पण त्याची जाणीव उशिरा झाली तर वेदना मात्र कायम राहते. एका व्हिडिओनं तुम्ही फेमस होऊ शकता, पण एका चुकीनं तुम्ही माणूस हरवू शकता. लाईक्स आणि व्ह्यूजपेक्षा एखाद्याचा जीव वाचवणं जास्त मौल्यवान असतं.